जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो हे खरं आहे। मी जे बोलतो ते कधीच माघारी घेत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान, ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली। खालच्या पातळीवर टीका करण्याची ही घाणेरडी प्रथा राजकारणात सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, तर या किडीला खतपाणी घालण्याचं काम फडणवीस करतायत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंचा आरोप। या किडीला खतपाणी घालण्याचं काम फडणवीस करतायत। अंकुश काकडे यांची पडळकरांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू देऊ नका। आया बहिणींची इब्रत काढत असतील तर आम्हालाही रावण दहन करता येतं। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची टीका। पडळकरांचं शेपूट वाकडच आहे, ते कधीच सरळ होणार नाही। पडळकरांवर कारवाईची मागणी केली पण कारवाई झाली नाही। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी नोंदवला निषेध। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळी आधी मदत देणार। ऑगस्टपर्यंतच्या नुकसानाची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, फडणवीसांची माहिती। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय, राज्यातील निधी शेतकऱ्यांना पैसे देणार। प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून रिएम्बर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोदींसह शहांना निवेदन, केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ग्वाही। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला साईबाबा संस्थाननं मदतीचा ओघ वाढवला। पूर्वी दिलेल्या 1 कोटीच्या मदतीवरून रक्कम वाढवून 5 कोटींचा प्रस्ताव पाठवला। संकटाची तीव्रता ओळखून रकमेत वाढ करण्याचा निर्णय। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 21 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं 1 कोटीची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी 1 कोटी देणगीचा धनादेश केला सुपूर्द। किरीट सोमय्या यांच्या झलकरास गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी लावली हजेरी। किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी पूरग्रस्तांसाठी 30 लाखाची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। आमदार मिहिर कोटेचा यांच्या विक्रोळी कंदमवार नगरमधील गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। कोटेचा यांनी पूरग्रस्तांना 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला। गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांसह अक्षय कुमार आणि अवधूत गुप्ते यांची मुख्य उपस्थिती। प्रसाद लाड प्रतिष्ठानच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना 5 लाखाची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रसाद लाड यांचे मानले आभार। संजय केळकर यांच्या नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। आमदार संजय केळकर यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 5 लाखाची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावली। संकल्प प्रतिष्ठान नवरात्र मंडळाकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार तमिळ सेल्वन यांच्या नवरात्र उत्सवाला हजेरी। तमिळ सेल्वन यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 10 लाखांची मदत, फडणवीसांनी सेल्वन यांचे मानले आभार। आमदार गोपीचंद पडळकरांकडून मराठवाडा आणि सोलापूरमधील पूरग्रस्तांना मदत। सांगलीच्या आरेवाडीतून मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना। 6 गाड्या गहू आणि 60 ट्रक चाऱ्याची मदत। चारण्याची मदत आणि 12 आण्याची जाहिरात। सुषमा अंधारेंची ट्विट करत प्रवीण दरेकरांवर शेलारांवर टीका। अंधारे भंपक असतील असं वाटलं नव्हतं, दरेकरांचं अंधारेंना प्रत्युत्तर। सुषमा अंधारेंनी शाब्दिक खेळ बंद करावे, सर्व फोटो बघा म्हणजे 55 लाखांची रक्कम कशी दिली गेली त्याची उकल होईल, आशिष शेलारांचं अंधारेंना उत्तर। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 प्लॉट विकून मुख्यमंत्री सहायता निधीला 25 लाखांची मदत केली। उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा स्वतः मदत केली पाहिजे। शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघं रावण। ठाकरे राऊतांचं नाव अष्टमीला नाही दसऱ्याला घ्यायला हवं होतं। प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे संजय राऊतांवर टीका। दिल्लीतून मदत मिळणारच नाही, महाराष्ट्राला गृहीत धरलं जाते। पूरग्रस्तांच्या मदतीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची केंद्र सरकारवर टीका। धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंजना सोंडा गावात अतिवृष्टीमुळे पॉलीहाऊससह झेंडूच्या शेतीचं नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरमधील माढा तालुक्यात सीना नदी काठच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। पापनस गावातील तानाजी तरंगे यांचं 15 लाखांचं नुकसान। 3 एकर द्राक्षाची बाग नदीच्या पाण्यानं जमीनदोस्त। बीडमधील गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील तब्बल 3 एकर जमीन वाहून गेली। सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान, शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत।
धुळे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं. आमदार अनुप अग्रवाल यांची मदतीसाठी धाव. साक्री रोड, नकाणे रोड परिसरात अग्रवाल यांच्याकडून पाहणी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमानेमध्ये केळी आणि पपई पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांची मागणी. जायकवाडीतून सोडलेलं पाणी नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात पोहोचणार. विष्णुपुरीतून 3,50,000 क्युसेक्नं विसर्गाची शक्यता. गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता. मुंबईत 7 रस्ता इथल्या सानेगुरुजी पथ नागरिक समितीचा यंदा 61वा नवरात्रोत्सव. 7 रस्ता इथला सर्वात जुना उत्सव अशी मंडळाची ओळख. दरवर्षी देवीच्या अष्टभुजा रूपातील मूर्तीची केली जाते स्थापना. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्तानं रुक्मिणी मातेची दुर्गा देवीच्या रूपात पूजा. रुक्मिणी मातेला 30 प्रकारच्या आकर्षक दागिन्यांनी सजवलं. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. शिर्डीत साईबाबांच्या चरणी 13,12,000 रुपये किमतीचे सुवर्ण कडे अर्पण. सुवर्ण कड्याचे 123 ग्रॅम वजन. पुण्यातील साई भक्त साधना कसबे यांच्याकडून कडे अर्पण. देशातील पहिल्या आधार कार्ड धारक संगीता सोनवणे शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित. संगीता यांना 9 महिन्यांनंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील बुधावल गावात महिलांना साड्यांचं वाटप. ग्रामपंचायतीनं राबवला उपक्रम.